आज आपण इथं सर्वजण फाइंड द फॉल्सिफायर हा गेम घेण्यासाठी जमलेला आहोत। हा विज्ञान विषयांतर्गत गेम आहे आणि या गेम अंतर्गत आपण 2 गट केलेले आहेत। पहिल्या गटाचं नाव आहे न्यूटन गट, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। आणि दुसऱ्या गटाचं नाव आहे आइन्स्टाईन गट, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। आता ह्या गेमचा आपण काय करूया, सॉल्व कसं आहे ते सांगते मी तुम्हाला। तर या गेम अंतर्गत तुम्हाला काय करायचं आहे की कोणतीही 3 विधानं विज्ञान विषयातील घ्यायची आहेत। तर 3 विधानांपैकी किंवा 3 वाक्यांपैकी 2 वाक्य ही काय असणार आहे, बरोबर असणार आहे आणि तिसरं वाक्य हे चुकीचं असणार आहे। एका गटाने काय करायचं, दुसऱ्या गटाला ती वाक्य तिन्ही वाचून दाखवायची आहेत आणि त्यामध्ये त्यांनी काय करायचं आहे, तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन आणि ऍक्च्युअली ती विधानं ऐकून त्यातलं कोणतं विधान चुकीचं आहे ओळखायचं आहे। त्यालाच काय म्हणूया, फाइंड द फॉल्सिफायर म्हणजे खोटं ओळखणे। ठीक आहे, जर त्या गटाने जे खोटं बोललेलं आहे ते विधान ओळखलं तर त्यांना 5 गुण जातील आणि नाही ओळखलं तर काय किती गुण मिळणार आहे, 0 गुण मिळणार आहे। अशा प्रकारे आपण काय करणार आहोत, प्रत्येक संघाला 5-5 विधानं सांगण्याची संधी देणार आहोत आणि ज्या संघाला जास्त गुण मिळतील तो संघ काय असणार आहे, विजयी असणार आहे। ठीक आहे, समजलं काय? एक विधान सांगितल्यानंतर 2च मिनिटं तुम्हाला वेळ असणार आहे। तुम्ही एकमेकांमध्ये चर्चा करून काय करू शकता, त्याचं उत्तर देऊ शकता। ठीक आहे, आपण पहिल्यांदा जाऊया न्यूटन गटाकडे। विधान क्रमांक 1, प्रत्येक सजीव ज्या परिसरात राहतो त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी तसेच जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये कालानुरूप घडून आलेल्या बदलाला प्रतिकूलन म्हणतात। विधान क्रमांक 2, पाण्याच्या अभावामुळे फळांना प्रकाश संश्लेषण करावे लागते म्हणून ती हिरवी असतात। विधान क्रमांक 3, गवताळ प्रदेशात मोठ्या प्रमाणावर फुटी झुडपे व गवताचे विविध प्रकार वाढतात, त्यामुळे जमिनीची धूप थांबवते। विधान क्रमांक 1 चुकीचा आहे, प्रतिकूलने अनुकूलन। ठीक आहे, हा गटाचं बरोबर आहे आणि त्या गटाला 5 गुण मिळत आहे। विधान कोणतं बरोबर हे चुकीचं होतं ते दुरुस्त करून सांगा। प्रत्येक सजीव ज्या परिसरात राहतो त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी तसेच जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये कालानुरूप घडून आलेल्या बदलाला अनुकूलन म्हणतात, हे बरोबर आहे। बघा, चुकीचं विधान काय होतं, प्रतिकूलन हा शब्द आहे, तर प्रतिकूलनच्या ऐवजी अनुकूलन हा शब्द त्यांनी काय केलेला आहे, योग्य प्रकारे ओळखलेला आहे। ठीक आहे, आता संधी जाते आइन्स्टाईन गटाला। विधान क्रमांक 1, अणुऊर्जा ही अपारंपरिक ऊर्जा आहे। प्रयोगशाळेतील तापमापी नेहमी उभी ठेवतात। विधान क्रमांक 3, वस्तूतील उष्णता मोजण्यासाठी तापमापी वापरतात। विधान क्रमांक 1, अणुऊर्जा ही अपारंपरिक ऊर्जा आहे। प्रयोगशाळेतील तापमापी नेहमी उभी ठेवतात आणि वस्तूतील उष्णता मोजण्यासाठी तापमापी वापरतात। चला सांगा। अणुऊर्जा ही पारंपरिक स्रोत आहे। नाही, उत्तर चुकलेलं आहे। अणुऊर्जा ही अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहे, परंतु विधान क्रमांक 3 हे चुकीचं आहे। वस्तूतील उष्णता मोजण्यासाठी कॅलरी मापी वापरतात। तर बघा, विधान क्रमांक 3 हे चुकीचं होतं। काय सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये, वस्तूतील ऊर्जा मोजण्यासाठी कॅलरी मापी वापरतात, पण त्यांनी कोणती ऊर्जा म्हटली होती आधी, तापमापी वापरतात असं म्हटलेलं होतं। ठीक आहे, तर
प्रयत्न करावा. आता दुसरी संधी जाते पुन्हा आणि दंड टाका. इकडे शून्य बंदी. वरतीच आहे का? पहिला क्रमांक ना पहिला तो शून्य पुढे ना. हां ते खालच्यासाठी पाच करून टाका. विधान क्रमांक 1 कीड व रोगामुळे पीक चांगले येते. विधान क्रमांक 2 कीड व रोगामुळे पीक चांगले येत नाही. विधान क्रमांक 3 किडीमुळे व रोग पडून पिकांचे नुकसान होते. विधान क्रमांक पहिला एक चूक आहे. किडीमुळे पिकांचे नुकसान होते. उत्तर बरोबर आहे. किडीमुळे व रोग पडून पिकांचे नुकसान होते. बघा विधान काय सांगितलेलं आहे? कीड आणि रोग यामुळे पिकांचे नुकसान होते. हे विधान काय आहे? त्या ठिकाणी बरोबर आहे. त्यांनी बरोबर ओळखलेले आहे. त्यामुळे आईन्स्टाईन गटाला 5 गुण मिळालेले आहेत. आईन्स्टाईन गट 5 गुण. विधान क्रमांक 1 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन. विधान क्रमांक 2 14 नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन. विधान क्रमांक 3 14 जून जागतिक हृदय दिन. विधान क्रमांक 1 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन. विधान क्रमांक 2 14 नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन. विधान क्रमांक 3 14 जून जागतिक हृदय दिन. चर्चा करा. 2 मिनिटं वेळ आहे तुम्हाला चर्चेसाठी. सांगा वेळ घालू नका. सांगतो. विधान क्रमांक 2 विधान क्रमांक 3 चुकीचं आहे. 14 जून जागतिक रक्तदान दिन. बघा 14 जून हा जागतिक रक्तदान दिन येतोय. लक्षात ठेवा. आता आईन्स्टाईन गटाला संधी. त्यांना संधी आहे. विधान क्रमांक 1 बुरशीमध्ये हरितद्रव्य नसल्यामुळे ती प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. विधान क्रमांक 2 वनस्पतींच्या वाढीसाठी नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम या घटकांची आवश्यकता असते. विधान क्रमांक 3 माशांना श्वसनासाठी नाकाऐवजी कल्ले नसतात. विधान क्रमांक 3 चूक. बरोबर आहे. माशांना श्वसनासाठी नाकाऐवजी कल्ले असतात. त्यांचं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. आईन्स्टाईन गटाला पुन्हा 5 गुण मिळालेले आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. विज्ञान गटाने थोडा विचार करायचा आहे. आतापर्यंत 3 राऊंड झालेले आहेत. त्या 3 राऊंड मध्ये बघा एक राऊंड उत्तर गटाचा राहिलेला आहे. तो झाला की आपण गुण बघूया. विधान क्रमांक 1 हळद हा नैसर्गिक दर्शक आहे. विधान क्रमांक 2 आम्ल आणि स्पर्शाला गुळगुळीत लागतात. विधान क्रमांक 3 आम्ल चवीने खारट असतात. विधान क्रमांक 1 हळद हा नैसर्गिक. विधान क्रमांक 3 चूक आहे. विधान क्रमांक 3 कोणतं होतं बघा. विधान असं होतं की आम्ल चवीने खारट असतात, आम्ल चवीने आंबट असतात. अगदी छान.
बघा न्यूटन गटाला 5 गुण मिळालेले आहेत. विधान कसं होतं, आम्ल हे चवीने खारट असतात, पण ते विधान चुकीचं आहे आणि ऍक्च्युली आम्ल कसे असतात, आंबट असतात. आलं का लक्षात? तर न्यूटन गटाला पुन्हा 5 गुण मिळालेले आहेत, त्यांचं अभिनंदन करा. आता पुन्हा संधी जाते न्यूटन गटाला. विधान क्रमांक 1, नैसर्गिक खते ही निसर्गात उपलब्ध असलेल्या रासायनिक खत अशा पदार्थांचा वापर करून मिळवतात. विधान क्रमांक 2, नैसर्गिक खते ही निसर्गात उपलब्ध असलेल्या पालापाचोळा व शेत अशा पदार्थांचा वापर करून मिळवतात. विधान क्रमांक 3, नैसर्गिक खते ही निसर्गात उपलब्ध असलेल्या लेंडी खत, हिरवळीचे खत अशा पदार्थांचा वापर करून मिळवतात. चर्चा करा. उदाहरण सांगा. विधान क्रमांक 1, त्यांनी सांगितलेला विधान क्रमांक 1 बरोबर आहे. उत्तर बरोबर आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. त्यांना 5 गुण मिळाले आहेत. विधान कसं होतं, नैसर्गिक खते ही निसर्गात उपलब्ध असलेल्या रासायनिक खत अशा पदार्थांचा वापर करून मिळवतात. तर त्याऐवजी नैसर्गिक खतासाठी नैसर्गिक पदार्थांचा काय केला जातो, वापर केला जातो. छान. चला आता संधी आहे आईन्स्टाईन गटाला. विधान क्रमांक 1, बल हे वेळेच्या व्यस्त प्रमाणात असते, म्हणजेच वेळेच्या वाढीसह शक्ती जास्त होते. विधान क्रमांक 2, बलासाठी SI युनिट न्यूटन आहे. विधान क्रमांक 3, बल हे एक वेक्टर प्रमाण आहे. विधान क्रमांक 1, बल हे वेळेच्या व्यस्त प्रमाणात असते, म्हणजेच वेळेच्या वाढीसह शक्ती जास्त होते. विधान क्रमांक 2, बलासाठी SI युनिट न्यूटन आहे. विधान क्रमांक 3, बल हे एक वेक्टर प्रमाण आहे. चला सांगा. विधान सांगा कोणतं. सांगा मॅडम. विधान क्रमांक 3. विधान क्रमांक 1, बल हे वेळेच्या व्यस्त प्रमाणात असते, म्हणजेच वेळेच्या वाढीसह शक्ती कमी होते. आता शक्ती जास्त होते म्हणलेला का तुम्ही? शक्ती जास्त होते म्हणलेले, तर ते विधान काय आहे बघा. बल हे वेळेच्या व्यस्त प्रमाणात असते, म्हणजेच वेळेच्या वाढी शक्ती जास्त होते असं विधान होतं. त्याऐवजी काय आहे, बल हे वेळेच्या व्यस्त प्रमाणात असते, म्हणजेच वेळेच्या वाढीसह शक्ती कमी होते. ठीक आहे. आता बघा पुन्हा या गटाला चान्स ना. त्यांना 5 गुण मिळालेले आहेत. न्यूटन गटाला आता झाला का नाही आता त्याचा तो राम. ठीक आहे. आता 0 गुण पाहिजे ना तिथं. विधान क्रमांक 1, प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी एक नाम पद्धतीचा अवलंब केला जातो. विधान क्रमांक 2, शाकाहारी प्राण्यांच्या डोळ्यांचे स्थान कपाळाच्या खाली व बाजूस असते. विधान क्रमांक 3, वाळवंटी प्रदेशात पाण्याची तीव्र कमतरता असते. विधान क्रमांक 1, प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी एक नाम पद्धतीचा अवलंब केला जातो. विधान क्रमांक 2, शाकाहारी प्राण्यांच्या डोळ्यांचे स्थान कपाळाच्या खाली व बाजूस असते. विधान क्रमांक 3, वाळवंटी प्रदेशात पाण्याची तीव्र कमतरता असते. चला वेळ घालवू नका सांगा.
बरोबर आहे. प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी द्विनाम पद्धतीचा अवलंब केला जातो. द्विनाम म्हणजे त्याचं पारंपरिक नाव आणि एक इंग्लिश नाव अशी दोन नावं त्या ठिकाणी वापरली जातात. आलं लक्षात? त्यामुळं विधान काय होतं बघा, प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी एकनाम पद्धतीचा अवलंब केला जातो. तर एकनाम पद्धतीच्या ऐवजी काय पाहिजे, द्विनाम पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यामुळे आईन्स्टाईन गटाला पुन्हा 5 गुण मिळालेले आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. ठीक आहे, आता पुढची संधी आहे न्यूटन गटासाठी. विधान क्रमांक 1, निरोगी व्यक्तीच्या शरीराचे तापमान 37°C असते. फुफ्फुसे मोठमोठ्या कप्प्यांनी बनलेली असतात. हवेतील कार्बन मोनॉक्साईड बरोबर रक्तातील हिमोग्लोबिनची अभिक्रिया होऊन कार्बॉक्सी हिमोग्लोबिन तयार होतो. पुन्हा सांगा. विधान क्रमांक 1, निरोगी व्यक्तीच्या शरीराचे तापमान 37°C असते. फुफ्फुसे मोठमोठ्या कप्प्यांनी बनलेली असतात. हवेतील कार्बन मोनॉक्साईड रक्तातील हिमोग्लोबिनशी रिॲक्शन करून कार्बॉक्सी हिमोग्लोबिन तयार करतो. विधान क्रमांक 2 बरोबर आहे का त्याचं? विधान असं होतं की फुफ्फुस मोठमोठ्या कप्प्यांनी बनलेले असतात. बरोबर विधान आहे, फुफ्फुसे लहान लहान कप्प्यांनी बनलेले असतात. बघा, न्यूटन गटासाठी 5 गुण मिळाले. त्यांची काय वाजवा. काय सांगितलेलं आहे त्यांनी? विधान काय होतं, फुफ्फुस हे मोठमोठ्या कप्प्यांनी बनलेले असते. पण प्रत्यक्ष उत्तर काय आहे, फुफ्फुस हे लहान लहान कप्प्यांनी बनलेले असते. त्यामुळे न्यूटन गटाने बरोबर ओळखल्यामुळं त्यांना किती गुण मिळालेले? 5 गुण. तर एकूण आपण स्कोर बघूया या ठिकाणी. न्यूटन गटाला एकूण 10 गुण मिळालेले आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि आईन्स्टाईन गटाने 5च्या 5 खेळांमध्ये बरोबर उत्तर ओळखल्यामुळं त्यांना 25 गुण मिळालेले आहेत. आणि आईन्स्टाईन गट हा आजच्या स्पर्धेचा विजेता गट आहे. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. अशा प्रकारे आपण फाइंड द फॉल्सिफाय हा गेम पाहिलेला आहे. या गेमचा हेतू काय होता, तर विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सा कृती विकसित करणे. चिकित्सा कृती विकसित करणे म्हणजे काय, तर काय वेळेला काय होतं की मुलं खोटं बोलत असतात, बरं आहे की नाही. खोटं बोलत असतात, त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन असू देत किंवा त्यांचं गेस्चर असू दे, त्यांच्या चेहऱ्यावरचे डोळ्यावरचे हावभाव असू देत, किंवा त्यांनी जे सांगितलेले आहेत विधानं त्यामधलं कोणतं खरं कोणतं नाही हे त्याच्या आशयावरून किंवा अभ्यासावरून पण आपण काय करू शकतो, ओळखू शकतो. आलं लक्षात? ठीक आहे. अशा प्रकारे ही स्पर्धा या ठिकाणी संपलेली आहे.